आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। मुंबईच्या अशा एका गावामध्ये ज्याला एक शैक्षणिक किंवा सांस्कृतिक अशी खूप जुनी परंपरा आहे। थोडाफार अंदाज तुम्हाला आलाच असेल, आपण आलो आहोत पार्ल्यामध्ये भागवतांच्या घरी आणि आता मी गप्पा मारते ती आहे हेमल भागवत। हाय हाय, हॅपी न्यू इयर। सेम टू यू। ओके हेमल, काय करतेस तू? मी पहिले इव्हेंट्स मध्ये होती, आता मी ब्रेक घेतलाय की मला जसं सांगतात ना माझी ड्रीम परस्यू करायची आहे। मला कुकिंगचा खूप शौक आहे। आय हॅव बीन कुकिंग सिन्स आय वॉज 13 years old। पण तुझं एवढं मराठी इतकं गोड आहे ते कसं काय? ऍक्च्युली हो, नॉन महाराष्ट्रीयन। मी ऍक्च्युली गुजराती आहे आणि तरी पण किती गोड मराठी बोलते ती। आणि माझे हस्बंड महाराष्ट्रीयन आहे। ओके, आणि पहिल्यापासूनच पार्ल्यात आहेस? कुठे भेटले हे गुजराती आणि मराठी कॉम्बिनेशन झालं कसं? ऍक्च्युली गुजराती मराठी कॉम्बिनेशन इज क्वाइट पॉप्युलर बॉम्बे मध्ये। पार्ल्यात आणि पार्ल्यात आता पाऊण गुजराती आणि पाव मराठी असं हळूहळू होत चाललंय। मी बॉर्न बॉम्बे मध्ये झाले पण ब्रॉटअप दुबईला झालं होतं माझं। दुबई? हो। मग तर मग स्कूलच्या नंतर फर्दर स्टडी साठी मी बॉम्बे आली होती। ओके। आणि मग माझ्या जॉब मध्ये माझे हस्बंड मला मिळाले, तर आणि सिमिलर फील्ड मध्ये आहे। ओके, ते एंटरटेनमेंट मध्ये आहे। तर काय नाव त्यांचं? हर्षद भागवत। हर्षद भागवत। ओके, आणि ते पण एंटरटेनमेंट फील्ड मध्ये? एंटरटेनमेंट। दोघांचं तसं क्षेत्र खरं एक होतं। मग तू आता कम्प्लीट ब्रेक घेऊन कुकिंग कडे वळतेस, म्हणजे तुझं काय एक्झॅक्टली काय ड्रीम्स आहेत? काय तुला होपफुली आता मे बी 2-3 वर्षात स्वतःची रेस्टॉरंट खोलणार, कॅफे खोलणार, थोडी फार आयडियाज आहे। झी मराठीकडनं तुला आमच्या सगळ्यांकडनं हार्दिक शुभेच्छा मी देतो, बेस्ट विशेष देतो। नक्की ते होईल, कारण ती खूप मोठी उडी घेते। चांगल्या जम बसलेल्या क्षेत्रातून कम्प्लीट आपल्या पॅशनसाठी ती याच्यामध्ये होतं, पण वंडरफुल। त्यातलेच आम्हाला तू 3 पदार्थ शिकवणार आहेस? मी ऍक्च्युली एक पदार्थ घेणार आहे, त्याला सांगतात फॉन्ड्यू। फॉन्ड्यू, येस। फॉन्ड्यू इज एक स्विस डिश आहे फ्रॉम स्वित्झर्लंड। इट्स अ नॅशनल डिश ऑफ स्वित्झर्लंड। तर मी काय करणार आहे की स्टार्टर्स मध्ये तुम्हाला स्विस फॉन्ड्यू दाखवणार, विच इज द चीज फॉन्ड्यू, आणि मेन कोर्स मध्ये एशियन फॉन्ड्यू दाखवणार। थोडं ट्विस्ट आहे। ओके, अँड डिझर्ट पण आहे। सो पहिला आपण काय चीजनी सुरुवात करायची? सुरू करूया। ओके, मग त्याचं साहित्य लिहून घ्या। इमेंथाल चीज, व्हाइट वाइन, ग्रुयर चीज, क्रीम, मैदा थोड़ा, काली मिरी, नमक, लसूणची पेस्ट आणि जायफळ। साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं। आणि हेमल, आता सुरुवात काय करायची आहे? पहिली लसूण घेऊया। पहिली पॉट मध्ये ना लसूण थोडं रब करून घ्यायचं आतमध्ये। अच्छा, बेस फ्लेवर। ओके, पण मला सांग, हेच घ्यायला पाहिजे का फॉन्ड्यू पॉटचे? नॉनस्टिक, हेवी नॉनस्टिक पॉट पण चालेल, पण चीजमुळे का? चीजमुळे, क्योंकि चीज ना लो फ्लेम वरती करायला पडते आणि ते चिटकतं खाली, तर त्याच्यामुळे थोडं नॉनस्टिक सेरॅमिकचं पण काही असेल तरी चालेल। आणि आपण गॅस लावलेला नाहीये, गॅस न लावता आपण ती लसणाची जी पेस्ट आहे तर ती त्याला लावून घेतो। एवढी बस? अच्छा, लिटिल, जस्ट लिटिल। एक पेस्ट नाही घेतली तर क्लोव्ह पण घेऊ शकतो लसूणचा, ठीक आहे, ते जास्त फ्लेवर हो चांगलं पैकी लागतं। दॅट्स इट। ठीक आहे, आपण नीट व्यवस्थित सगळीकडनं ते लावून घेऊया, म्हणजे गॅस लावते। गॅस लावून घेतला आपण, आणि आधी काय? गॅस एकदम स्लो वरती, एकदम बारीक। काय हवं आधी? आता पहिली व्हाइट वाईन घेऊया। व्हाइट वाईन, ओके। म्हणजे शक्यतो रात्रीच्या वेळेला तुम्ही फॉन्ड्यू खाल्लात तर जास्ती बरं। थोडीफार गरम झालेली आहे वाईन, आणि आता क्रीम टाकायचं सगळं। हो, सगळं। अच्छा, हे प्रमाण आहे? 1 वाटी वाईन असेल तर 1 वाटी क्रीम। हो। ओके, चीज आता हे चीज एक, त्याच्या पहिली एक चीजला मैदा लावायचा? हो, थोडं ते आतमध्ये टाकायच्या पहिली। ओके, जेव्हा चीज टाकणार तेव्हा थोडं थोडं टाका। अच्छा, मी घालू आणि ढवळत राहायचं। हो। मला सांग हेमल, चीज आपण जे आता हे घेतलंय तर हेच चीज पाहिजे का कुठलं दुसरंही चालेल? नाही, हे चीज कधी कधी नॉट पॉसिबल की अवेलेबल असेल लोकल मार्केट मध्ये, तर नॉर्मल मिल्क चीज आहे की चेडर चीज आहे ते पण यूज करू शकतो। ओके,
ते कॉन्स्टंटली स्टर करायला पडतं ताकि ते आणि या पॉटमुळे ते चिकटत नाही. हो हे पण घालू प्लीज. आता त्याच्यामध्ये थोडं नमक, जस्ट पिंच, थोडी काली मिरी. जनरली मीठ आणि मिरी पावडर आपण घालतो, पण आणखीन एक मस्त फ्लेवर मला याच्यात दिसतोय तो म्हणजे जायफळ. हो, त्याच्यामुळे ते चीजचा टेस्ट अजून एनहान्स होते. हो. पाव चमचा जायफळ. जास्त टाकली तर झोप येणार. अगं माईन आणि जायफळ. म्हणजे संध्याकाळी, नक्की संध्याकाळी किंवा रविवार सकाळ, काहीच हरकत नाही. तयार. हे रेडी झालं? रेडी झालं. हो, वंडरफुल. साहित्य आणि कृती. चीज फॉन्ड्यू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 100 ग्रॅम एमेंथाल चीज, 1 वाटी व्हाईट वाईन, 100 ग्रॅम ग्रुयर चीज, 1 वाटी क्रीम, मैदा, मिरपूड, मीठ, लसूण पेस्ट आणि जायफळ. कृती: फॉन्ड्यू पॉट मध्ये आतून लसूण पेस्ट लावून घ्यावी. मंद आचेवर या पॉट मध्ये 1 वाटी व्हाईट वाईन आणि 1 वाटी क्रीम हे मिश्रण शिजवून घ्यावं. एमेंथाल चीज आणि ग्रुयर चीज मध्ये मैदा एकजीव करून घ्यावा. हे चीज आणि मैद्याचं मिश्रण मीठ, मिरपूड आणि जायफळ घालून चीज फॉन्ड्यू वाफवून एकजीव करावं. या चीज फॉन्ड्यू मध्ये बेक पोटॅटोज, बेबी कॉर्न आणि ऑलिव्ह चीज फॉन्ड्यू मध्ये डीप करून सर्व्ह करावेत.